खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. राजकारणाची रणधुमाळी 2 दिवस थांबलेली होती. मात्र आज तिसऱ्या दिवसाचा दुखवटा जो आहे तो संपणार आहे. वापगाव रेटवडी गटात मी एकनाथ शिंदे सेनेचे म्हणजेच शिवसेना धनुष्यबाणाच्या उमेदवार रोहिणीताई थिगळेंसोबत आहे. ताई, 2 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं, काय म्हणाल? आदरणीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झालं. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे. माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने आणि माझ्या थिगळे परिवाराच्या वतीने प्रथमतः दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. काही गोष्टी अशा असतात की ते आपल्या हातात कधीच नसतात. जी गोष्ट घडणार आहे ती घडतेच. मात्र आता मी तुमच्या प्रचाराकडे येतो. 2 दिवस मतदानाची तारीख पुढे ढकलली, 5 होती, आता 7 झाली. प्रचार कसा चालू आहे वहिनी? प्रचार एकदम छान चालू आहे. घर टू घर आम्ही फिरत आहोत आणि मला खूप छान प्रतिसाद आहे. माझे माता पिता बंधू भगिनी एकदम छान असा मला प्रतिसाद देत आहे. प्रत्येक घरात गेलं की माझ्या बहिणी असतील त्या मला सांगतात की ताई, तुझ्यासाठी आम्ही आमचं मत पक्क केलंय आणि 100% आम्ही तुला निवडून देऊ असं मला त्या वहिनी, तुम्ही सत्ताधाऱ्यांमध्ये आहात. मी तुम्हाला प्रश्न विचारायच्या आधी एक चॅलेंज देऊ की काय, असं म्हणजे मला पर्सनली असं वाटतं एक पत्रकार म्हणून. समजा उद्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही स्वतःला इतक्या कॅपेबल समजता का की लोकांसाठी तुम्ही निधी आणाल, त्यांची सेवा कराल किंवा त्यांचे प्रश्न पूर्णपणे तुम्ही मांडून त्याच्यावर उत्तर काढू शकता? 100%. कारण आदरणीय एकनाथजी शिंदे ह्यांच्या पक्षाची उमेदवारी माझ्याकडे आणि त्या माध्यमातून मी 100% सत्तेतला पक्ष आहे. मी कोणत्याही परिस्थितीत सभागृहात जाऊन मी आणि 4 महिने झाले मतदारसंघात फिरत असताना प्रचारादरम्यान मतदारसंघात कोणकोणते प्रश्न आहेत, पूर्व भागात पाण्याचा प्रश्न असेल किंवा आपल्या बरेचसे प्रश्न आहेत. मला मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. तुम्ही नक्कीच विकासाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. मला त्याच्याबद्दल वाद म्हणजे अजिबात हे नाहीये. वहिनी, ऑफ कॅमेरा आता राजकारणाचा शेवटचा आठवडा राहिलेला आहे. प्रचार होत राहतो, विकास कामे कशी करायची हे सांगणं होत राहतं. पण राजकारणाचा शेवटचा आठवडा सुरू आहे जिल्हा परिषदेचा. म्हणजे टीका प्रत्यारोप, आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. ऑफ कॅमेरा तुमच्यावर टीका होतीये. मी हा प्रश्न घेणार नव्हतो, मात्र मुद्दाम विचारला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला बोलता येतंय हे मला कळतंय, पण तुम्हाला बोलता येत नाही अशी तुमच्यावर टीका होतीये. खरं आहे, मला बोलता येतंय, म्हणजे मला खरं बोलता येतंय, खोटं बोलता येत नाही. 1 सेकंद, परत एकदा सांगा काय? मला खरं बोलता येतंय, खोटं बोलता येत नाही. हा टोमणा होता की आणखीन काही, ही गोष्ट आलाही नंतरचा विषय. पण तुम्ही बोलता किंवा तुमच्यावर बोलता येत नाही अशा पद्धतीने ऑफ कॅमेरा आता तुमचे विरोधक तुमच्यावर टीका करायला लागलेत. पोटात गोळा किंवा आणखीन काय हे मला माहिती नाही, पण कदाचित होणारी टीका ही आता सुरुवात झालेली आहे. तुम्ही आता म्हणालात तुम्हाला खोटं बोलता येत नाही, याचा अर्थ त्याच वाक्याला पुढे विचारतो, समोरचे खोटे बोलतात? 100% ते खोटं बोलतात. कारण ठेकेदारीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष त्यांनी जी कामं केलीत त्यांच्याच गटात, रस्त्यांची कामं असतील ती कितपत चांगली योग्य केलीत किंवा अजून काही कामं केलीत ती कशी केलीत हे त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत किंवा तपासून पाहिलं पाहिजे स्वतःला. आणि जे माझं काम आहे, मी गेल्या 20 वर्षात किती चांगली कामं केलीत, काय चांगली कामं केलीत, माझ्या पतींच्या माध्यमातून असेल किंवा मी स्वतः असेल. तुम्ही आता जे शब्द वापरले, एक उमेदवार म्हणून आज तुम्ही टीकेला सुरुवात केलीत. चॅनल कुठलाही असो, पत्रकार कुठलाही असो, आज तुम्ही एक उमेदवार म्हणून टीका करण्यास सुरुवात केली. वहिनी, जेव्हा पण एखादा उमेदवार अशी टीका करतो की तुम्ही तुमचं तपासून पहा माझ्यावर बोटं उचलण्याआधी, तर अजून एका वाक्यात समोरच्याला काय सांगू शकाल की तुमच्यावर आता बोटं उचलायला सुरुवात केली? ठीक आहे, 1 बोट जर माझ्याकडे असेल तर 4 बोटं त्यांच्याकडे आहेत.
हे तर खरंच आहे की नाही? म्हणजे तुमच्याकडे पुढचे 5 दिवस टीका करायला माल मसाला आहे, हो आहे, हे मी म्हटलं 100%. तर 100%. रोहिणीताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं की मला खोटं बोलता येत नाही, किंवा त्याच्याही नंतर एक शेवटच्या वाक्यात त्यांनी फार सोप्या शब्दात सांगितलं, माझ्यावर टीका कराल तर 1 बोट माझ्याकडे, मात्र 4 बोटं तुमच्याकडे आहेत. कदाचित हे एका अनुभवी व्यक्तीचं उत्तर आहे की नाही हे जनता ठरवेल. मात्र याच्या आधी फोकस महाराष्ट्र कायम सांगत आलंय की विकासाच्या दृष्टीने काम करा, विकासाच्या दृष्टीने मतदान करा. याचं कारण आहे आपला विकास थांबला नाही पाहिजे का हे माहीत नाही. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यापासून मनाला एक रुखरुख लागली आहे. आता विकास करणार कोण? मतदार त्यांचा निर्णय घेतील 7 तारखेला. मात्र आपण विकासाला साथ द्यावी हे मी पुन्हा एकदा सांगेल. कॅमेरामन सचिन भंडारीसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.